हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात? आय होप मस्तच असणार. स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. हे बघा, आम्ही आता कुठे निघालो आहे, मी आणि माझी फ्रेंड आणि आमची पूर्ण फॅमिली. आम्ही कुठे निघालो नक्कीच बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही कुठे चाललो आहे. सांगा बरं, काय वाटतं तुम्हाला बघून? इथे बघा माझी मुलगी आणि इथे माझ्या मैत्रिणीची मुलगी, या दोघीजणी इथे बसला आहेत. इथे माझी मोठी मुलगी आहे, इथं माझा मुलगा आहे. हे बघा हाय करतोय, बघा आता कसा हाय करतोय. इथे मी आहे, इथं मस्ती करत होती मी थोडी पोरींसोबत आणि शेजारी माझी मैत्रीण होती. आम्ही खूप एन्जॉय केला, खूप मस्ती करत होतो. आणि आम्ही चाललो कुठे आता ते नक्कीच सांगा तुम्ही. ओळखा बरं मित्रांनो, आम्ही कुठे चाललो, पूर्ण फॅमिली आम्ही कुठे चाललो सांगा नक्की. सांगा बरं, कुठलं बॅकग्राऊंड आहे, वातावरण कुठलं आहे, सांगा बरं कुठे चाललो आम्ही. इथं तेवढा एन्जॉय केला आम्ही. इथं रील्स बनवायची होती, पण रील्स बनवता काहीतरी गप्पा मारत होती माझी फ्रेंड, बोलत होती. माझे रील्स बनवायचं मूडच गेला, मग तिच्यासोबत बोलत होती. बोलता बोलता रील्स बनवायचं राहूनच गेलं. इथं माझी मुलगी दाखवत होती मी बघा, इथं मैत्रिणीची मुलगी, इथं माझी मुलगी. त्या त्यांच्या नादामध्ये होते रील्स बनवायला पोरी, माझ्याकडे लक्ष पण नव्हतं त्यांचं. इथे माझी मैत्रीण बघा, तिला म्हटलं चल आपण सेल्फी घेऊ. सेल्फी घ्यायच्या ऐवजी ते रील्सच बनवली गेली डायरेक्ट, म्हणजे ते व्हिडिओ बनवला गेला डायरेक्ट असं. पण त्याच्यामध्ये गाणं वगैरे काही टाकलेलं नव्हतं. चला म्हटलं थोडासा ब्लॉग बनवावं म्हटलं, तर थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या बसल्या बसल्या. खूप छान वाटलं आम्हाला, असं वाटत होतं कुठेतरी ट्रिपच निघली आमची आणि एकदम छान वाटलं असं. आणि खरंच जीवनामध्ये कोणीतरी एकदम बेस्ट फ्रेंड पाहिजेच, अशी जीवाभावाची मैत्रीण पाहिजेत की ते आपल्याला आई बहिणासारखी, वडिलांसारखी म्हणजे इतका जीव लावणारी व्यक्ती पाहिजेच. एक मैत्रीण जर अशी असली ना जीव लावणारी, तर तिला सुखदुःख सांगता येतं, मनातलं सगळ्या गोष्टी सांगता येतात. अशी एक मैत्रीण पाहिजेनच जीवनामध्ये. आणि तुम्ही नक्की एक मैत्रीण करून बघा. आता ह्या माझ्या मैत्रिणीला किती वर्ष झाली माहिती आहे का? कमीत कमी 15 ते 16 वर्ष झाले आमच्या मैत्रीला. तरी आम्ही एकमेकींना सोडलं नाही, एकमेकींपासून दुरावलं गेलो नाही. कोणी किती पण आमच्या मैत्रीबद्दल फट पाडायचे प्रयत्न केले, तरी आम्ही एकमेकीला कधीच सोडलं नाही. कारण तिने खूप जीव लावलेला आहे मला. ज्या टायमाला माझी परिस्थिती नव्हती नाशिकमध्ये यायची, नाशिकमध्ये आल्यानंतर ज्या टायमाला माझी परिस्थिती नव्हती, त्या टायमाला तिने मला खूप साथ दिलेली होती. माझ्या सुखादुखामध्ये पूर्ण साथ दिलेली तिने मला कधीच सुखादुखामध्ये सोडलं ना, सुखात सोडलं ना दुःखात सोडलं. त्यामुळे आत्तापर्यंत आमचे नातेसंबंध टिकून आहे आणि असेच शेवटपर्यंत आम्ही असेच जपून राहू, एकमेकीला साथ देत राहू. त्याच्यासाठी सुखादुःखामध्ये एकतरी मैत्रीण पाहिजे. तिला बहीण नाही बिचारीला, पण तिची बहीण बनवून देवाने मला तिच्याकडे पाठवलं. आणि इथे आम्ही आलो होतो पंचवटीला आल्यानंतर आम्ही थोडीशी विश मागितलेली होती आणि मी म्हटलं चला तर म्हटलं एकदा विश मागून बघूया आणि काय घडतंय बघूया म्हटलं, थोडंसं प्रयत्न करून. तर आम्ही ते गंगेमध्ये ना वाहत्या पाण्यात दिवा सोडला होता. इथं ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे आणि थोडासा एन्जॉय करता आम्ही इथपर्यंत पोचलो. एन्जॉय करत इथपर्यंत पोचल्यानंतर इथं मी पण दिवा सोडला. मी म्हटलं तिने सोडला, ती मला बोलली मावशी तू पण सोड. मैत्रिणीची मुलगी बोलली मावशी तू पण दिवा सोड. मग मी म्हटलं चल ठीक आहे. मग मी पण एक दिवा सोडला आणि माझ्या इच्छा तिथे मागले, जे माझ्या इच्छा होत्या मी तिथे मागवल्या. आणि मी म्हटलं बघू म्हटलं काय फरक जाणवतो नाही का. तर मग मी कधी असं केलेलं नाही, पण पहिल्यांदा फर्स्ट टाईम माझ्या मैत्रिणीसोबत आल्यानंतर आम्ही हे दिवे सोडले. मग मी सोडल्यानंतर अगोदर तिच्या पोरीने सोडल्यानंतर पोरीने मला आग्रह केला मावशी तू पण सोड ना. तर मग मला पोरीचं मन तर धरावेच लागलं. मग मी तिथं तो दिवा सोडल्यानंतर माझ्या मैत्रिणीने पण तो दिवा घेतला आणि ती पण सोडायला लागली. तिला मी म्हटलं तू पण सोडू. मग तिने पण सोडला आणि ज्या आपल्या मनोकामना होत्या त्या मनात मागितल्या. आणि इथं ना नदीमध्ये खूप एन्जॉय करायचा प्रयत्न चालला आमचा. एन्जॉय इथं एवढं केलं आहे आम्ही, पण थोडंसं म्हटलं रील्स बनवावं इथं. पण रील्स बनवता थोडासा ब्लॉग बी बनवला गेला आणि ब्लॉग बनवता मग थोडीशी ॲक्शन वगैरे झाली. या इथल्या बायका होत्या त्या गंगेवरच्या, ते सगळे आमच्याकडे बघत होते. तर मग मी लाजत होते, त्याच्यामुळे मी काही ॲक्शन वगैरे काही केलीच नाही. आणि निशाने इतकं छान होतं इथं, बॅकग्राऊंड वगैरे एकदम खूप
म्हणजे खूप छान होतं. आणि आम्ही इतक्या रील्स बनवल्या, खूप रील्स बनवल्या. आता मी त्या यूट्यूबमध्ये टाकणार आहे. तुम्ही ते सगळ्यांनी बघू शकता. ते बघितल्यानंतर मग त्याच्यावर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ वगैरे कसे आले, कसे बनलेले आहे ते नक्की सांगा भावांनो बहिणींनो. आणि मी ब्लॉग बी कसा बनवला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूया आपण पुढच्या ब्रेक के बाद. पुढच्या भागात नक्कीच भेटूया आणि सांगा मला कमेंटमध्ये कसा आला व्हिडिओ.